दुष्काळ, नापिकी, अतिवृष्टी यामुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यासमोर आता नवं संकट उभं राहिले। आपण जर बघितलं तर सोयाबीन पिकावर येलो मोजक नावाचा रोग आलाय। त्यामुळे जे आहे ते या सोयाबीनची संपूर्ण पानं पिवळी पडलेत। आपण असं बघू शकतो की पानं पिवळी पडल्यामुळे जे आहे ते शेंगासाठी लागणारं अन्नद्रव्य मिळत नाही आणि हे जे आहे ते सोयाबीनचं मोठं नुकसान होताना आपल्याला ठिकाणी दिसतंय। यामुळे जे आहे ते सोयाबीनच्या उत्पन्नात मोठी घट होणार आहे। गतवर्षी हा अटॅक जे आहे तो सोयाबीनवर आला होता, मात्र महागडे औषध फवारूनही याच्यावर काही फारसा परिणाम झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत नाही। आपण बघतो हे स्थानिक शेतकरी आहेत आणि ते एक एक झाड पिवळे झालेले झाड या ठिकाणी उपटताना आपल्याला पाहायला मिळतात। अगदी नांदेड जिल्ह्यातील अनेक भागात अशीच परिस्थिती पाहायला मिळते। कृषी विभागाच्या वतीनं मार्गदर्शन केलं जात असलं तरी आतापर्यंत जे आहे ते या सोयाबीनवर अटॅक कमी झालेला नाही। काय नाव आहे, कधीपासून हा रोग आलाय आणि झाड आपण उपटताय, काय कारण आहे? ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। माझं नाव गणेश नारायण कदम आहे। हे रोग 30 दिवस 35 दिवस झालं की यायला सुरुवात होतं। हे 40 दिवसापासून जे रोग वाढला त्या दिवशीपासून आमचे 3 माणसं दररोज उपटा। आम्हाला कृषी मॅडम म्हणल्या की उपटा आणि खड्डा करून पुरा। ते नंतर सरना गेल्यानं आम्ही जनावराला टाकला। जनावर बेमार पडल्याने डॉक्टरला बोलावलं। डॉक्टर म्हणले की हे तुम्ही कच्चा अन्न चारल्यामुळं जनावर बेमार पडायला लागले। हे गेल्या वर्षी 20% होतं, या वर्षी आता हे 80 ते 85% आलं। गेल्या वर्षी तरी काही 1-2 क्विंटल झालतं। या वर्षी 20 किलो सोयाबीन व्हायची आशा नाही, म्हणून आता आम्ही हे उपटिण्यास सुरुवातच आहे। रोज जनावराला टाकणं, उपटिणं आणि याच्या पुढे आता कशाला एक दवाखान्याला पैसा नाही, कुठं गावाला जाय पैसा नाही, कुण्या कार्यक्रम नाही, येणं आणि सोयाबीन उपटिणं एवढं आम्हाला लक्ष उरलं। आता याच्या पुढे आता काही करण्याचा इलाजच उरला नाही। किती एकरवर सोयाबीनचा पेरा केला होता? लागवड खर्च किती झालाय? कमीत कमी आता हे आमच्या 3 हेक्टरवर सोयाबीन पेरा केला। जमीनच आहे आम्हाला 4 हेक्टर, 3 हेक्टरवर सोयाबीन पेरा केला। एका हेक्टरला कमीत कमी 40,000 रुपये खर्च केला। ट्रॅक्टर पलटी मारण्याला 3,000 रुपये एकर घेतं, रुटॅटर करण्याला 3,000 रुपये एकर घेतं, संगच ते बारीक सारीक कचरा वेचण्याला 3,000 रुपये आम्हाला उन्हाळ्यात आम्ही काही आणि रोजदारी काही करून वेचण्याचे 3,000। ते फुकू नका, धुवा प्रदूषण व्हायला बाजूवाले शेतकरी म्हणू लागल्याच्यानं खड्डा करू पुरलं। खड्डा करून पुरल्याच्या नंतर आम्हाला हे काहीच उपयोग झाला नाही। गेल्या वर्षीच्या तुलनेत हे 80-85% आलेला रोग आहे। कृषी मॅडम येऊन सांगते की फक्त हे उपटा आणि पुरा, याच्या अतिरिक्त तर कोणी आमच्या इकडे आलंय नाही आणि आता पुढे कोणी येतही नाही। आता मागणी काय? मागणी काय एकच, आता पंचनामा करावा एक याचा आणि आम्हाला जे मोबदला आहे त्याचा मोबदलाच द्यावा। लगेच वाटल्यास शासनाने हे शेती पद्धतशीर प्रमाणे जसं आम्हाला नोकरी देतात त्याच्याप्रमाणे तशीच आम्हाला काही नोकरी घडेल तशी नोकरी द्यावी आणि आमच्या संपूर्ण कुटुंबाचं उदरनिर्वाह करावं। याच्या अतिरिक्त आमच्याजवळ काही नाही। शेतकऱ्याला 1 किलोभर राशन सुद्धा दिल्या जात नाही। निश्चितच हे शेतकरी होते, यांनी आपली व्यथा सांगितली। सरकारने जे आहे ते या सोयाबीनचा पंचनामा करावा आणि आम्हाला नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे। ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, बाबणी, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।